श्री स्वामी समर्थ. धनु राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल का? करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील की काही आव्हानांचा सामना करावा लागेल? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रह तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत? या आठवड्यात कोणत्या निर्णयांमुळे भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो? चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि प्रगतीचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेले काही प्रश्न किंवा संभ्रम आता हळूहळू दूर होतील. तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे आणि मेहनतीमुळे अनेक अडचणींवर सहज मात करता येईल. या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करूनच पुढे जा. तुमचे धाडस, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी यामुळे अनेक क्षेत्रांत यशाची नवी दारे उघडतील. योग्य नियोजन, संयम आणि सातत्य या 3 गोष्टी तुमच्यासाठी या आठवड्यात विशेष लाभदायक ठरतील. हा आठवडा तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. काही दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाचा उत्साह वाढवू शकते. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा वाढेल आणि त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तुमच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल आणि निर्णय क्षमता मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरू शकतो. प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा, कारण नशिबाची साथही योग्य वेळी मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळू शकते आणि ती यशस्वीपणे पार पाडल्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. बढती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीसाठी केलेले प्रयत्न सकारात्मक दिशेने जातील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळू शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद आणि विश्वास कायम ठेवणे आवश्यक राहील. कोणताही मोठा करार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. कार्यालयातील स्पर्धेमध्ये तुमच्या गुणवत्तेमुळे तुम्ही वेगळे ठराल. सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा होईल. या आठवड्यात केलेली मेहनत पुढील काही महिन्यांत मोठ्या यशाचे रूप घेऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि हळूहळू प्रगती देणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात, त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. काही आवश्यक खर्च समोर येतील, पण योग्य नियोजनामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नाही. बचतीवर विशेष भर द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक नियोजन सुधारण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळाल्यास तिचा योग्य उपयोग करा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्याची भावना अधिक दृढ होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि सहकार्यपूर्ण राहील. अनेक दिवसांपासून सुरू केलेले काही मतभेद संवादातून मिटू शकतात. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यातील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल राहील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयुक्त ठरेल. नातेवाईकांच्या भेटीमुळे जुने संबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभकार्याचे नियोजन सुरू होऊ शकते. कुटुंबासोबत घालवलेले क्षण मानसिक समाधान देतील. समजूतदारपणा, संयम आणि प्रेमळ संवाद यामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यांना प्राधान्य द्या. बाहेरील तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानाचा सराव फायदेशीर ठरेल. पाणी भरपूर प्या आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवा. जुन्या आजारांची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचारसरणीमुळे कार्यक्षमता वाढेल. आठवड्याच्या शेवटी शरीरात नवचैतन्य आणि उत्साह जाणवेल. स्वतःची काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा निरोगी आणि आनंदात जाईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल.
वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. मित्रांच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे यशाची शक्यता अधिक वाढेल. या आठवड्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठ्या यशाचा मजबूत पाया ठरतील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि नवीन अनुभव देईल. नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात फायदेशीर ठरू शकते. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. एखाद्या शुभकार्याचं निमंत्रण मिळू शकते. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि घाई टाळा. प्रवासात मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळून मन प्रसन्न होईल. नवीन अनुभवांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील वाटचाल अधिक सकारात्मक बनेल. नशिबाची साथ योग्य वेळी मिळाल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. उपाय. या आठवड्यात दररोज भगवान विष्णू आणि भगवान दत्तात्रेय यांचे स्मरण करा. गुरुवारी पिवळे फळ, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करणे शुभ राहील. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने गुरुग्रहाची कृपा लाभू शकते. शिक्षक, गुरु किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन महत्त्वाच्या कामांची सुरुवात करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. नियमित ध्यान, प्रार्थना आणि नामस्मरण यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि संयम यांच्या जोरावर या आठवड्यात अनेक शुभ परिणाम अनुभवायला मिळतील. एकूण हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक घडामोडी घडतील. आर्थिक बाबतीत योग्य नियोजनामुळे स्थैर्य वाढेल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम, विश्वास आणि आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. संयम, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या अधिक जवळ पोहोचाल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान, नव्या संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.